घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. जानकी, ऋषिकेश, अवंतिका सर्वजण हे शर्वरीला भेटण्यासाठी गेलेले असतात आणि जानकी तिला धीर देत असते आणि बोलते, शर्वरी वंश, तुम्ही घाबरू नका, तुम्ही निर्दोष आहात आणि आम्ही लवकरच तुम्हाला इथून बाहेर काढू. त्यानंतर घरी आपण पाहतो सौमित्र आलेला असतो आणि सौमित्र हा कोणाला काही बोलत नाही. सर्वजण विचारतात, सौमित्र, केसची तयारी कशी सुरू आहे? तेव्हा सौमित्र हा सर्वांना सांगतो की मी ही केस सोडलेली आहे आणि तेव्हा सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर आपण पाहतो जानकी ही शर्वरीला भेटायला गेलेली असते आणि शर्वरी ही जानकीला विचार, जानकी वहिनी, आता माझी केस ही बोर्डावर आलेली आहे. सौमित्र दादा माझ्या केसची तयारी करत आहे ना? आणि तेव्हा जानकी काहीच उत्तर देत नाही. त्यावेळेस शर्वरी ही भिंतीवर आपले डोके आदळून स्वतःला जखमी करते आणि बोलते, मला जगायचं नाही. आणि तेव्हा जानकी तिला सावरण्याचा प्रयत्न करते. तर इकडे आपण पाहतो जानकीला सौमित्र हे विचारते, जानकी माझी शर्वरी कधी घरी येईल? तिला तू सोडून घरी आणशील ना? आणि तेव्हा जानकी देखील तिला खोटे आश्वासन देऊ लागते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये जानकी, ऋषिकेश, सौमित्र असे सर्वजण मिळून शर्वरीला सोडवू शकतील का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.